पेरणीचे दिवस जवळ आले असतानाच बीडच्या अंबाजोगाई डोंगर पिंपळा येथील शेकडो शेतकऱ्यांनी प्रशासनाविरुद्ध टोकाची भूमिका घेतली. शेतात जाण्यासाठी पांदन रस्ता नसल्यानं ट्रॅक्टर किंवा खतं नेणं अशक्य झालंय. रस्ता न मिळाल्यास सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. रस्ता नसल्यामुळे 250हून अधिक शेतकऱ्यांच्या शेतीचा प्रश्न गंभीर बनलाय. ट्रॅक्टर चालक लांबच्या रस्त्यासाठी एकेरी 400 रुपये जास्तीचे भाडं मागत असल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भुर्दंड पडतोय. स्थानिक आमदार नतीमा मुंदडा आणि प्रशासनाकडे वारंवार दाद मागूनही रस्ता झाला नसल्यानं शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. तर या रस्त्यावर किमान 200 ते 300 शेतकऱ्यांची उपजीविका जमीन आहे. पण त्याच्यामध्ये कसं आहे माहिती का, शेतकऱ्यांनी स्वखर्चातून किंवा आपापल्या ह्याच्यातून प्रत्येक वेळेस रस्ता खराब होतो आणि त्यावेळेस पैसे जमा करू करू रस्ता दुरुस्त करतात. प्रत्येक वेळेस पाऊस पडला, अतिवृष्टी झाली, काही झालं की नुकसान होतंच. आणि त्याची समस्या अशी इतकी गंभीर आहे की जे शेतकरी शेतात गेलेले आहेत, आता एक वेळेस तर असं झालं की शेतकरी शेतात गेले असताना सापाने दंश केला आणि असा रस्ता खराब असल्यामुळं वाहन जात नसल्यामुळं त्यांना झोळीमध्ये आम्हाला अक्षरशः आणावं लागलं. इतका गंभीर प्रश्न असताना सुद्धा प्रशासन याच्यावर लक्ष का देत नाही. आम्ही वारंवार त्यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे. प्रत्येक वेळेस अर्ज देताव, प्रत्येक वेळेस त्यांना विनंती करताव, प्रशासनाला सांगताव. ती काय करतात, आपलं त्यांचे छोटे कर्मचारी पाठवतात पंचनामा करणे वगैरे करणे याच्यामध्येच व्यस्त करून राहतात आणि आमची समस्याच सोडवित नाहीत. नुसता कागदी घोड्यांचा बाजार करायला चालू आहे यांच्याकडून. आमच्या समस्येकडे यांचं लक्ष नाही आहे. हा रस्ता 4 किलोमीटरचा आहे. त्याच्यामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत 2 किलोमीटर झालेला आहे, पण तो इतर दुसऱ्या गावापर्यंत जाण्यासाठी झालेला आहे, गावापासून जाण्यासाठी झालेला नाही आहे. अंदाजे 4 किलोमीटर रस्ता आहे. किती वर्ष एक अंदाजे 20 वर्ष झालंय अशाच प्रकारे प्रलंबित आहे. तसं तर रस्त्याची समस्या 80 वर्ष झालंय, पण पैसे जमा करीत असल्यामुळं आतापर्यंत चाललं. पण आता शेतकरी स्वतः करून गेलेत की पैसे कसे जमा करावे, काय करावे, म्हणून कमीत कमी 20 वर्ष झाले हीच समस्या दरवर्षी निर्माण आहे. बैलगाड्यामुळे कसं तरी जाता येत होतं. शासन स्तरावर आमची शासन स्तरावर मागणी एकच आहे की उन्हाळा दिवस असून जर आम्हाला शेतामध्ये जाता येत नसेल तर पावसाळ्यामध्ये आम्ही जायचं कसं. आमच्या जमिनी कुणाला 2 एकर आहे, कुणाला 3 एकर आहे, कुणाला 4 एकर आहे. जर त्याची उपजीविकाच त्याच्यावर भागणार आहे, त्याची उपजीविका भागविताच येणार नसेल तर त्यांना जगायचंच कशासाठी. म्हणून आम्ही शासन स्तरावर अशा पद्धतीने सांगितले की तुम्ही कमीत कमी पावसाळ्याच्या आधी हा रस्ता करून द्यावा, अन्यथा आम्ही दिनांक 4/5 रोजी आपल्या BDO कार्यालय म्हणजे पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे. आमरण उपोषणात जर त्यांनी आमची समस्या मान्य नाही केली तर आम्ही पुन्हा विष प्राशन करून आत्महत्येचा इशारा दिला. एवढ्या गंभीर प्रश्नावर सुद्धा त्यांनी अजून एक तीळ मात्र सुद्धा त्यांनी लक्ष दिलेलं नाही आहे. शासनाने पांदन व्यवस्था आम्ही तहसीलदार साहेबाकडे पण गेलतो, पण तहसीलदार साहेबांनी काय केलं, त्यांच्या डोक्यावरलं वजं काढलं आणि BDO साहेबाकडे ढकललं. त्यांनी सांगितलं केवळ आम्ही कागदावरती त्यांना आम्ही कळवू शकतो की ह्या शेतकऱ्यांची अडचण आहे आणि तुम्ही अडचण सोडविण्यासाठी तुमच्या इथून कोणती योजना आहे त्याच्यातून त्यांना रस्ता करून देण्यात यावं, एवढंच उत्तर देतात आणि विषय लांबवितात. दुसरा तुम्हाला राजकीय प्रश्न विचारतो. राजकारणाच्या बाबतीत बोलायचं म्हणजे आम्हाला ते नाही बोललेलंच परवडेल. कारण का आमचं गाव असं आहे, 2 समाजामध्ये विभागलेलं गाव आहे. नेते केवळ मत मागायला येतात अशी भावना गावकऱ्यांनी बोलून दाखवली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जर पांदन रस्ता दुरुस्त करून दिला नाही तर आमच्याकडे आत्महत्ये वाचून पर्याय उरणार नाही अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी दिली. या गंभीर इशाऱ्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून आता प्रशासन काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागले. अनेकदा निवेदनं दिली पण कुणीच दखल घेतली नाही. रस्ता नाही तर पेरणी नाही आणि पेरणी नाही तर जगणं कठीण आहे. म्हणूनच आम्ही सामूहिक आत्मदहनाचा निर्णय घेतला असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. डोंगर पिंपळा त्या पांदन रस्त्याचे गेले कमीत कमी वडिलापासून अडचण आहे अशी की इथून काही वाहनं जात नाही, ती प्रॉब्लेम बरोबर आहे. पण त्या टायमाला छोट्या मोठ्या बैलगाड्या होत्या, कस तरी जात होते. आता वरचीवर पावसाचं बी थोडं अति पाऊस पडायला आहे आणि पाणी शेतकऱ्याचं कुठून बी कुठं फुटायल्यामुळं ह्या रस्त्याने मोठमोठाले खड्डे होऊन गेले आणि खड्डे झाले की दुसऱ्या शेतकऱ्याचं पाणी आपल्याला कोंडून बंद करणं हे आपल्याला योग्य नाही. ती करू बी शकत नव्हतं आणि ती करू बी देत नाहीत. त्याच्यामुळे ही रस्त्याची दुर्दशा झाली. अक्षरशः आमच्या शेतामध्ये आम्हाला खाली ट्रॅक्टर घेऊन जायचं नव्हतं. आता पाठीमागं रबीची पेरणी केली आम्ही. जवळजवळचं नाही, आमच्या इथून 8 किलोमीटर आहे. तिकडं जाऊन ट्रॅक्टरला 1000 रुपये एकच पेरायचं असलं त्यानं आमच्याकडून 1300 रुपये घेतले. का तर आम्हाला ट्रॅक्टर पाठीमागून आणावं लागतंय म्हणून. माल न्यायला डोंगर पिंपळ्या शेतातून डोंगर पिंपळ्याला आणायला 700 रुपये भाडं होतं. त्यानं तिकडून आणण्यासाठी 1800 रुपये आम्हाला घरी माल आणायला 1800 रुपये भाडं घेतलं.
फक्त ह्या रस्त्याच्या अडचणीमुळं. म्हणून आमची तळमळी शासनाला एवढे तुमची योजना आता शासनात स्तरावर चाललेल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणते की आडविनाला कुठं 5 वर्षाने योजना बंद, फलाना बंद. पण आमची योजना आम्हाला कुठली बंद करा ना करा, पण आम्हाला रस्ता निदान साधा कच्चा तरी करून द्या. हा पांदन रस्ता राहिला 15-16 फुटात, आम्हाला 10-12 फुटाचा का होईना रस्ता वाहन जायापुरता इकिरी का होईना पण करून द्यावी, ही अशी कळकळीची विनंती शासनाला माझ्यातर्फे करतो.